मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही सगळे लाभार्थी आहेत, त्यांच्यासाठी आज एक डिसेंबर महिन्याचा हप्त्याबद्दलची अतिशय महत्त्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट माहिती इथं सरकारने सांगितलेली आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे, कारण की बघा, डिसेंबरचा हप्ता नेमका कधी मिळणार, त्याची तारीख काय आहे, इथं कोर्टातून कोणती तारीख आता सरकारने दिली आलेली आहे. आणि बघा, सर्व इथं जे काही लाभार्थी असणार आहे, ते आतुरतेने वाट पाहू लागलेले आहे, की संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी की पैसे कधी मिळणार, कधी मिळणार, डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? तर त्या सर्व लाभार्थ्यांसाठी आता सरकारने नवीन इथं माहिती सांगितलेली आहे. बघा, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजना, दिव्यांग बांधवांचं निधन, जे काही आता पेन्शन असणार आहे, तर ते निदान कधी येणार? तर या प्रतीक्षेमध्ये सर्व बांधव आणि सर्व जे काही आता लाभार्थी व्यक्ती असणार आहे, त्या आतुरतेने वाट पाहू लागलेले होते, की आमच्या खात्यावरती डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? तर बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व नागरिकांसाठी डिसेंबर महिन्याचा हप्ता इथं खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. कारण की बघा, या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आता सरकारने सांगितलेलं आहे. यावेळेस आता ते अपडेट समोर आलेलं आहे. कारण बघा, यावेळेस केवळ डिसेंबरचाच नाही, तर मागील काही थकीत रक्कमसुद्धा एकत्र मिळण्याची शक्यता आहे. ज्या लाभार्थ्यांना खात्यात ऑक्टोबर महिन्याचे जो काय आता जसं की ₹2000 जमा झाले नव्हते, तर त्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोबरचे पैसे मिळणार आहे. त्याचसोबत बघा, काही लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याचा सुद्धा हप्ता अजूनही मिळालेला नाही. त्यामध्ये जसं की विधवा महिला आहे, इतर जसं की सामान्य त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थी, या सर्वांचा जे काय आता समावेश असणार आहे. श्रावणबाळ योजना, दिव्यांग योजना, त्यानंतर बघा, ज्या विधवा महिला असणार आहेत त्यांचं, तर सर्व इथं लाभार्थ्यांचा इथं समावेश करण्यात आलेला आहे. ज्यांना मागील ऑक्टोबर, नोव्हेंबर जे काही हप्ते त्यांना मिळाले नसतील, ते हप्ते देखील आता एकत्र तुम्हाला मिळणार. याचा देखील समावेश आता सरकारने केलेला आहे. ऑक्टोबरचे पैसे, नोव्हेंबरचे पैसे आणि डिसेंबरचे पैसे तब्बल 2,500 आणि बघा, इथं डिसेंबरचा हप्ता 3,000 असं त्यांनी आता सरकारकडे, शासनाकडे ही मागणी केली जात आहे. परंतु बघा, जे काय आता डिसेंबरचा हप्ता मिळणार, तर तो खूपच दिलासा देणारा आणि महत्त्वपूर्ण सर्व लाभार्थ्यांसाठी इथं ठरणार आहे. सविस्तर माहिती तुम्हाला बघायची आहे. त्याकरिता तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणे हे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. कारण की बघा, इथं इथं अनुभव इथं सांगितलेला आहे, की नोव्हेंबरचा सुद्धा हप्ता ज्या लाभार्थ्यांना मिळाला नसतील, ऑक्टोबरचा ज्या लाभार्थ्यांना हप्ता अजूनपर्यंत मिळाला नसतील, थकीत असणार आहे, तर त्या सर्व लाभार्थ्यांना एकत्रितरित्या तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, असं आता सरकारने सांगितलेलं आहे. साधारणपणे आता 22 तारखेपासून इथं जसं की लाभार्थ्यांच्या खात्यात इथं जमा व्हायला हे पैसे सुरुवात झालेली आहे. आता बघा, नोव्हेंबरचा हप्ता सुरू होण्याच्या आधी म्हणजेच बघा, 11 नोव्हेंबर रोजी शासनाकडून एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला. या निर्णयामध्ये विशेष जसं की सहाय्य योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी थेट डी-बी-टी पोर्टलच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्याबाबत स्पष्ट सूचना त्यांनी सांगितलेली आहे. आता बघा, हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत 11 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आला होता. म्हणजेच आधीच निर्णय इथं जसं की सरकारने घेतलेला होता. आता जे काही आता सरकारने सांगितलेलं होतं, की नोव्हेंबरचा हप्ता ज्या लाभार्थ्यांचा थांबलेला आहे, तर त्या सर्व लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार. आणि बघा, ऑक्टोबरचा महिना ज्या लाभार्थ्यांचा थांबलेला आहे, त्यांना ऑक्टोबरचा महिना मिळणार. आपण जर पाहायला गेलं तर 11 नोव्हेंबर शासन निर्णय इथं जारी करण्यात आला. आता बघा, इथं काही दिवसांनी म्हणजेच 18 तारखेच्या जसं की पोर्टलवर मेसेज दिसायला इथं लागला होता. म्हणजेच बघा, ज्या मेसेजमध्ये असं सांगण्यात आलं, की 18 तारखेपासून लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे बघा, पोर्टलला इथं काही जसं की काळजी करण्याची इथं राहिलेलं नाही. तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो. तुम्ही जर का डिसेंबरच्या हप्त्याची वाट बघत असाल, ते देखील तुम्हाला मी सांगतो. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर बघा, आता सरकारने सांगितलेलं आहे, 18 ऐवजी इथं 19 तारीख देण्यात आली. आता बघा, सगळ्यांना इथं वाटलं, की 19 तारखेला तरी पैसे येतील, पण तसं काही इथं झालेलं नाही. मग आपण इथं पुन्हा एकदा तारीख पाहिली, 19 ऐवजी 20 तारीख देण्यात आली. आता 20 तारखेला काही जसं की मोजक्या लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली, पण सगळ्यांनाच रक्कम भेटली नव्हती. आता बघा, त्यानंतर सरकारने सांगितलं 21 आणि 22 तारखेला उरलेल्या लाभार्थ्यांना, विशेष म्हणजे या विशेष गटातील लाभार्थ्यांना हे पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे, असं त्यांनी सांगितलेली होतं. आणि मोजक्याच इथं लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे मिळाले. आता बघा, संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात आधीच जसं की निश्चितता इथं चालू होती. हा सगळा अनुभव लक्षात घेतला तर आता डिसेंबरच्या हप्त्याबद्दल इथं काय घडू शकते याचा अंदाज आपल्याला नक्कीच घेणं शक्यता असणार आहे. बघा, आता 50% आपण जर पाहायला गेलं, तर अजूनही सुमारे 50% लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले नाही. तर ते बघा, 1 ते 2 गटात नाही, तर बघा, विधवा महिला असणार आहे, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असणार आहे, दिव्यांग बांधव असणार आहे. आता बघा, या सर्वांना देखील आता हप्ता बाकी होतो. तुम्हाला देखील हप्ता मिळाला नसेल, तर कदाचित चिंता करू नका. कारण की आता सरकारने सांगितलेलं आहे, डिसेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत
सर्वांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आणि 100% तुम्हाला देखील पैसे मिळणार. बघा, तुम्हाला पैसे मिळणार आहे. ऑक्टोबरमध्ये तुम्हाला पैसे मिळाले नसतील, नोव्हेंबरमध्ये तुम्हाला पैसे मिळाले नसतील, तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये जे काही तुमचे थकीत राहिलेले पैसे होते ते डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे बघा एकत्र तुम्हाला मिळणार, असं आता सरकारने प्रस्ताव इथं टाकलेला आहे. परंतु तो प्रस्ताव जसा आता मंजूर होणार तसं तुम्हाला इथं सर्वात आधी खुशखबर या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. बाकी अशा पद्धतीची माहिती होती. असेच कामाची व्हिडिओ तुम्हाला डेली जर का पाहिजे असेल, की तुम्हाला नवीन अपडेट सर्वात आधी पाहिजे असेल, त्या चॅनलला तुम्हाला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.